वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. आणि इंडियन सोल्जर्स आणि चायनीज सोल्जर्समध्ये जे क्लॅशेस झालेले आहेत ॲट गॅल्वन व्हॅली नियर द बॉर्डर, तर त्या कॉन्फ्लिक्ट्सवरती काय USA चं स्टेटमेंट आलेलं आहे आणि USA ने जे त्यांचे नेव्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत तर ते डिप्लॉय केलेले आहेत चायनीज कोस्टल एरियाच्या जवळ. तर याचा सिग्निफिकन्स काय असेल आणि काय इम्पॅक्ट पडेल याचा, तर यावरती सगळं डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर बिफोर दॅट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर हे जे इंडियन आणि चायनीज सोल्जरमध्ये जे क्लॅशेस झालेले आहेत ते 15 जून ऑन लेट इव्हनिंग आणि नाईट, तर या दरम्यान हे क्लॅशेस झालेले आहेत, जेव्हा चायनीज सोल्जरनी ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केली. तर त्यावरनं हे जे क्लॅशेस झालेले आहेत आणि बरेच काही रिझन्स आहेत ऑलरेडी, कारण तुम्ही जर न्यूज बघत असाल तर लास्ट वीकमध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्लॅशेस झाले होते. बट सिनियर ऑफिशियल्सची मीटिंग घेतल्यानंतर हा वाद तात्पुरता थांबलेला होता. पण 15 जून मंडेच्या नाईटला हे ब्रुटल क्लॅशेस झालेले आहेत. तुम्ही विचार करू शकता की या क्लॅशेसमध्ये कुठलीही फायरिंग वगैरे झालेली नाही आहे, फिजिकल क्लॅशेस झालेले आहेत. आणि त्यावरती मंडे नाईटला अशी न्यूज आलेली होती की इंडियन साईडनं 3 जवान शहीद झालेले आहेत, ते इन्क्लुडिंग कर्नल. त्यामध्ये कर्नल लेवलपर्यंतचे सुद्धा जे जवान होते ते शहीद झालेले आहेत. आणि नंतर काही जवान अजूनसुद्धा क्रिटिकल इंजर्ड आहेत. तर ट्यूजडेपर्यंत अशी न्यूज आलेली होती की त्यामध्ये 17 इंडियन ट्रूप्स वेअर क्रिटिकली इंजर्ड, जे क्रिटिकली इंजर्ड होते तर ते सुद्धा शहीद झालेले आहेत. अशा प्रकारे टोटल शहीद झालेल्या जवानांची जी संख्या आहे ती 20पर्यंत पोहोचलेली आहे. आणि अजून सोर्सेसकडनं असं कळते की त्यामध्ये अजून काही जे सोल्जर आहेत ते क्रिटिकल सिच्युएशन आहे त्यांचे, क्रिटिकली अजून ते क्रिटिकली इंजर्ड आहेत. तर मे बी हा काउंट वाढू शकतो, आय होप वाढला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे 20 जवान इंडियाच्या साईडनं शहीद झालेले आहेत आणि चायनाच्या साईडनं अजूनसुद्धा कॅज्युअल्टीचा काउंट त्यांनी रिलीज केलेलं नाही आहे की किती कॅज्युअल्टीज चायनाकडनं झालेल्या आहेत. पण यावरती एवढं सगळं झाल्यावरती चायनीज जे फॉरेन मिनिस्ट्रीचे स्पोक्सपर्सन आहेत लीजन, तर ते काय म्हणतात की इंडियाने स्वतः 2दा बॉर्डर क्रॉस केली. ओके, मंडेला इंडियाने स्वतः 2दा बॉर्डर क्रॉस केली. इंडिया हॅड क्रॉस द बॉर्डर ट्वाइस ऑन अ मंडे, प्रोवोकिंग अँड अटॅकिंग चायनीज पर्सनल. ओके, इंडियाने स्वतः प्रोवोक केलं आणि स्वतः अटॅक केला चायनीज सोल्जर्सवरती, आणि रिझल्टिंग इन सिरियस फिजिकल कॉन्फ्रंटेशन बिटवीन द बॉर्डर फोर्सेस ऑन 2 साईड. आणि त्यामुळे हे सगळं झालं. तर या सगळ्या सिच्युएशनवरती USA चं काय स्टेटमेंट आलेलं आहे? USAचं फर्स्ट स्टेटमेंट आलेलं आहे इंडिया चायना ॲट गॅल्वन व्हॅली व्हायलंट फेस ऑफवरती. बट त्याआधी आपण मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअरकडनं जे स्टेटमेंट आलेलं आहे तर ते बघूया. तर ॲज पर द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, इंडिया इज व्हेरी क्लिअर दॅट ऑल इट्स ॲक्टिव्हिटीज आर ऑलवेज विदिन द इंडियन साईड ऑफ लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. जेवढ्या काही इंडियन ॲक्टिव्हिटीज होतात तर त्या इंडियाच्या पार्टमध्ये होतात, इनसाईड द लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. ओके, इंडियन सोल्जर्स कधी बॉर्डर क्रॉस करून तिकडे जात नाहीत आणि त्यांच्या सोल्जर्सला प्रोवोक किंवा त्यांच्यावरती अटॅक करत नाहीत, असं स्टेटमेंट आहे मिलिटरी ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडनं. तर या सगळ्या सिच्युएशनवर USAचं काय स्टेटमेंट आहे की वी आर क्लोजली मॉनिटरिंग द सिच्युएशन बिटवीन इंडियन अँड चायनीज फोर्सेस अलॉंग द लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि इंडिया आणि चायना या इश्यूला डिएस्केलेट करायचं ऑब्व्हियसली त्यांना करायचं आहे आणि वी सपोर्ट अ पीसफुल रिझोल्युशन. तर असं स्टेटमेंट आलेलं आहे USAकडनं. आता मॉनिटरिंग म्हणजे काय, आणि ते क्लोजली मॉनिटर करतात म्हणजे कशाच्या थ्रू करत असतील? ऑब्व्हियसली त्यांच्याकडे पूर्ण दुनियाच्या कम्पेअरमध्ये USAकडे सगळ्यात जास्त मिलिटरीचे सॅटेलाईट्स आहेत आणि विथ द हेल्प ऑफ दीज सॅटेलाईट्स USA सध्या मॉनिटर करत आहे ती सिच्युएशन. किती कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत इंडियाच्या साईडकडनं? एनिवे इंडिया कधीच आपला डेटा लपवत नाही, तर इंडियाने ऑलरेडी जितके काही कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत तो डेटा शेअर केलेला आहे. किती कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत चायनीजकडनं, चायनीज सोल्जर्सच्या? तर अजूनसुद्धा चायनीज ऑफिशियल्सकडून काही इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे की चायनीजच्या किती कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत. पण तरीही USAने ऑलरेडी हे त्यांच्या सॅटेलाईट्स थ्रू सगळं मॉनिटर केलेलं आहे. किती सोल्जरला त्यांनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टद्वारे किंवा ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्सद्वारे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि किती कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत चायनीज सोल्जर्सच्या,
तर ते सगळं USA चे जे इंटेलिजन्स आहे तर त्यांना माहिती आहे. तर त्यांनी जो डेटा US न्यूजला दिलेला आहे, US न्यूज हे एक ऑफिशियल ट्रस्टेड त्यांचं मीडिया आहे. तर ॲज पर द ॲज पर द अमेरिकन इंटेलिजन्स दे बिलीव्ह 35 चायनीज ट्रूप्स डाईट इन्क्लुडिंग 1 सिनियर ऑफिसर. आणि इंडियन सोर्सेसच्या माहितीनुसार सुद्धा हे करेक्ट आहे की 43+ जे कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत चायनीजच्या ॲज पर द इंडियन सोर्स, आणि त्यामध्ये एक सिनियर ऑफिसरसुद्धा त्यांचा सामील आहे. तर हा आहे डेटा ॲज पर द USA इंटेलिजन्स. आणि ह्यावरनं काय दिसून येतं की ऑब्वियसली सगळ्या ग्लोबल मीडियामध्ये आता अशी चर्चा आहे की इंडियन साईडकडनं जे कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत त्या कमी आहेत ॲज कम्पेअर टू चायनीज कॅज्युअलिटीज ऑब्वियसली. तर त्यावरती ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चायनाचे जे ऑफिशियल स्पोक्सपर्सन आहेत तर त्यांनी असं सांगितलं आहे की सम इंडियन पीपल मिस्टेकनली बिलीव्ह देअर कंट्रीज मिलिटरी इज मोर पॉवरफुल दॅन चायना. म्हणजे जे काही भारतीय लोक आहेत ते असं समजत आहेत की त्यांची जी मिलिटरी आहे म्हणजे भारताची मिलिटरी इज मोर पॉवरफुल दॅन चायना. पण हे जे मिसपरसेप्शन आहे ते अफेक्ट करेल कशाला, रॅशनॅलिटी ऑफ इंडियन ओपिनियन, आणि त्यामुळे इंडियन आणि चायनीज पॉलिसीवरती प्रेशर क्रिएट होईल. असं एक प्रकारची त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे चायनीजकडनं ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून. आणि एनिवे युएसएचं स्टेटमेंट असं आहे की USA ला वाटतं की पीसफुल रिझोल्युशन निघावं या कॉन्फ्लिक्टवरती, जे काही होईल ते पीसफुली व्हायला पाहिजे. पण एवढं स्टेटमेंट दिल्यानंतरसुद्धा USA ने काय केलेलं आहे की 3 US नेव्ही एअरक्राफ्ट कॅरियर जे त्यांनी ऑलरेडी डिप्लॉय केले होते पॅसिफिक ओशनमध्ये, जे आधीपासून डिप्लॉय होते, पण हे जे कालचा इव्हेंट झाला मंडेपासून त्यांनी जे त्यांचे 3 US नेव्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स जे होते तर ते आत्ता सध्या चायनीज कोस्टल एरियाच्या टुवर्ड्स त्यांनी वळवलेले आहेत. आणि ते सध्या पेट्रोलिंग करत आहेत पॅसिफिक ओशनमध्ये नियर द चायनीज कोस्टल एरिया. आणि या सगळ्या USAच्या मूव्सवरती चायना बिलकुल खुश नाही आहे. ओके, तर USAचे एअरक्राफ्ट कॅरियर्स ऑब्वियसली एअरक्राफ्ट कॅरियर्स म्हटलं तर कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये USA त्यांची एअरफोर्ससुद्धा वापरू शकते. तर ही एक डायरेक्ट मॅसेज म्हणू शकता तुम्ही USAकडून चायनाला. आणि चायनाने ऑलरेडी ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून सांगितले की जे US नेव्हीचे जे 3 एअरक्राफ्ट आहेत आणि सध्या जे चायनीज कोस्टल एरियाजवळ आहेत ते फक्त त्यांची व्हॅनिटी शो करत आहेत, अरोगन्स शो करत आहेत. अमेरिकेचा फक्त अरोगन्स शो करत आहेत. आणि या अमेरिकेच्या मूव्सला चायना एक प्रकारची वॉर्निंग आहे असं समजत आहे. आणि एनिवे तुम्ही विचार करू शकता की जेव्हा अमेरिका USA एअरक्राफ्ट कॅरियर्स जर डिप्लॉय करत असेल तर तेव्हा ते एअरफोर्सचा सुद्धा वापर करू शकतात. आणि एक प्रकारचं डायरेक्ट इंडिकेशन त्यांनी चायनाला दिलेलं आहे. आणि USAला असं वाटते की हे सगळं जे कॉन्फ्लिक्ट्स आहे त्याचं पीसफुल रिझोल्युशन निघायला पाहिजे. बट चायनाचे जे कॅज्युअलिटीज आहेत ते इंडियापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे एक चायना जर एक प्रकारचं रिव्हेंज घेण्याचा काही प्लॅन करत असेल आणि इंडियन बॉर्डरवरती जर चायनाने अजून सोल्जर त्यांनी डिप्लॉय केले तर ऑब्वियसली USA पण आपली मूव्ह तिकडे स्टार्ट करेल. आणि लेट्स सी पुढे काय होते. आणि यावरती अजून काही अपडेट येत असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी नेक्स्ट अपडेट तुमच्यासोबत शेअर करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. ओके, सो दॅट्स इट फॉर नाऊ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.